गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कंटिन्यू विथ द नेक्स्ट कन्सेप्ट. पुढचा जो कन्सेप्ट आहे बेटा तो म्हणजे ॲक्शन ऑफ कम्युटेटर. ॲक्शन ऑफ कशाचं बेटा? कम्युटेटर. कम्युटेटर काय करतो बेटा? आपल्याला आठवत आहे एसीचं कन्व्हर्शन डीसीमध्ये. एसीचं कन्व्हर्शन डीसीमध्ये म्हणजे काय? इथे युनिडायरेक्शनल करंट माझा फ्लो झाला पाहिजे. एकच डायरेक्शन ना बेटा. इथे दोन डायरेक्शन आहे म्हणजे पॉझिटिव्हला पण आहे निगेटिव्हला पण आहे. इथे काय बेटा? युनिडायरेक्शन आहे. म्हणजे काय? कम्युटेटरचं सगळ्यात महत्त्वाचं काम एसीचं कन्व्हर्शन डीसीमध्ये असतं. डीसी म्हणजेच काय? तिथे करंट माझा युनिडायरेक्शनमध्ये फ्लो झाला पाहिजे. तिथे माझा करंट कसा फ्लो झाला पाहिजे बेटा? युनिडायरेक्शनमध्ये फ्लो झाला पाहिजे. हा माझा महत्त्वाचा एम आहे, लक्षात ठेवा. या कन्सेप्टसाठी महत्त्वाचा एम काय बेटा? की बाबा एसीचं कन्व्हर्शन डीसीमध्ये म्हणजेच की बाबा इथे युनिडायरेक्शनल करंट फ्लो झाला पाहिजे. ठीक आहे, एकदम आयएमपी गोष्ट. इथे आता तुम्हाला ऍक्शन अँड रोल ऑफ कम्युटेटरमध्ये फिगर दिसते बेटा. फिगरमध्ये काय तुम्हाला सेगमेंट ए आहे, सेगमेंट बी आहे. अर्धा कर्व म्हणजे सेगमेंट ए, त्याच्यानंतर खालचा कर्व म्हणजे सेगमेंट बी आहे. त्याच्यावरती काय लावलेत बेटा? ब्रशेस लावलेत. सेगमेंट एच्या इथे पी नावाचा ब्रश आहे, सेगमेंट बीच्या इथे क्यू नावाचा ब्रश आहे. पीच्या इथे निगेटिव्ह आहे, क्यूच्या इथे पॉझिटिव्ह आहे बेटा. त्याच्यानंतर तो एबीसीडी जो आहे तो एक कंडक्टर आहे. एबीसीडी काय बेटा? कंडक्टर आहे. मी फक्त आधी तुम्हाला फिगर बद्दल बोललो. पुन्हा एकदा फिगरमध्ये पहिल्या फिगरमध्ये काय दिसतंय? सेगमेंट ए, सेगमेंट बी. सेगमेंट एच्या इथे पी नावाचा ब्रश आहे, सेगमेंट बीच्या इथे क्यू नावाचा ब्रश आहे. त्याच्यानंतर एबीसीडी एक कंडक्टर आहे. एबीसीडी एक काय बेटा? कंडक्टर आहे. बरं, आता त्याचं वर्किंगमध्ये अकॉर्डिंग टू द फ्लेमिंग्स राईट हँड रूल, द करंट इज इंड्यूस्ड इन द कॉइल. काय होईल बेटा? जसं मी सप्लाय दिला ना बेटा, 100% त्या कंडक्टरमधून करंट फ्लो होईल. कंडक्टरमधून करंट फ्लो होताना, आता इथे नीट बघा, महत्वाचा मुद्दा आहे. कंडक्टरमधून करंट फ्लो होताना एबी कंडक्टर जो आहे तिथून करंट असा चाललाय, सीडी नावाचा जो आहे तिथून करंट असा चाललाय. दिसतोय बेटा? एबी मध्ये करंट इकडे, सीडी मध्ये करंट इकडे. म्हणजे जो आहे तो करंट तुमचा बॉटम पासून टॉप कडे चाललाय बेटा. खालून वरच्या साईडला तुमचा करंट जातोय. फिगर 1 मध्ये पुन्हा एकदा फिगर 1 मध्ये अकॉर्डिंग टू फ्लेमिंग्स राईट हँड रूल काय होतं बेटा? 100% कंडक्टरमधून करंट फ्लो होईल. तो करंट फ्लो होताना एबी मधून करंट अशा डायरेक्शन चाललंय, सीडी मध्ये करंट असा चाललेला आहे. ठीक आहे, म्हणजेच करंट तो बॉटम पासून टॉप कडे चाललेला आहे. म्हणजेच करंट कुठून कुठे चाललाय बेटा? बॉटम पासून टॉप कडे. आता ना बेटा आपण तो जो आहे तो कम्युटेटर किंवा तो कंडक्टर रोटेट करणार आहे बेटा. तेव्हा कुठे ईएमएफ इंड्यूस होईल? तो रोटेट होता बेटा. आता तो रोटेट झाला. रोटेट जसा झाला तर तुम्ही ऑब्झर्व कराल फिगर बी मध्ये किंवा फिगर 2 मध्ये सेगमेंट बी वरती गेलं आणि सेगमेंट ए खाली आलं. दिसतंय बेटा? फिगर 2 मध्ये सेगमेंट बी वरती गेलं, सेगमेंट ए खाली आलं. ठीक आहे, त्याच्यानंतर ए बी सी डी, ए बी जो कंडक्टर होता तो खाली आला, सी डी जो कंडक्टर होता वरच्या साईडला गेला. ठीक आहे, आता ए बीचा जो कुठलाही करंट आहे तो पण माझा रिव्हर्स होतो. महत्वाचा, ए बी मधला करंट रिव्हर्स होतो, सी डी मधला पण करंट रिव्हर्स होतो. म्हणजे काय? फिगर 1 मध्ये करंट असा जात होता कंडक्टर ए बी मध्ये, आता तोच कंडक्टर खालच्या बाजूला आला आणि करंट माझा चेंज झाला. करंट काय झाला बेटा? चेंज. तेच सेम फंडा सीडी मध्ये फिगर 1 मध्ये करंट असा चालला होता, फिगर 2 मध्ये सीडी मध्ये करंट इकडे जातोय बेटा, ऑपोजिट डायरेक्शन. म्हणजे करंट काय झाले? रिव्हर्स झाले. ठीक आहे, ब्रशेसची जागा चेंज झाली का बेटा? नाही. आधीच्या कन्सेप्ट मध्ये पण बोललो होतो मी, ब्रशेस कधीच हलत नसतात, सेगमेंट हलतात. म्हणजेच काय? डायरेक्शन चेंज झाली माझी, पण मग कुठली आली बेटा? युनि डायरेक्शनच्या फॉर्म मध्ये का? तर पहा, ए बी मध्ये पहिले फिगर मध्ये ए बी मध्ये करंट इकडे चालला होता खाली बाजूला. सेकंड फिगर मध्ये पण करंट माझा जो आहे तो तिकडेच चाललाय, फक्त त्याचे नाव बदलले. सीडी आलं, कंडक्टरचं नाव बदललं, मान्य केलं. तिकडे ए बी होता तोच खाली सीडी. ए बी पण इकडे चाललाय, सीडी पण इकडे चाललाय. वरच्या बाजूला सीडी इकडे चाललाय तर खालच्या बाजूला ए बी पण इकडे चाललाय. म्हणजे काय? हे कंडक्टरचे रिव्हर्स डायरेक्शन झाले, पण ऍक्च्युअल करंटची डायरेक्शन माझी चेंज नाही झाली. कंडक्टरची पोझिशन चेंज झाली, पण करंटची डायरेक्शन याच्यामध्ये चेंज झालेली नाही. ऍक्च्युअली जे वरच्या साईडला वरती ए बी आहे तो वरच्या किंवा वरचा कंडक्टर खालचा कंडक्टर असं म्हणू, वरच्या कंडक्टरमध्ये डायरेक्शन वरती चाललाय. कुठल्या साईडला बेटा? वरच्या फिगर 1 मध्ये कंडक्टर माझा कुठल्या साईडला चाललाय? उजवीकडे चाललाय. खालच्या साईडला फिगर 2 मध्ये पण करंट माझा उजवीकडे चाललाय. फिगर 2 मध्ये पण करंट कुठे चाललाय बेटा? उजवीकडे चाललाय वरच्या साईडला. खालच्या साईडला बघायला गेलं तर करंट डाव्या बाजूला चाललाय फिगर 1 मध्ये. फिगर 2 मध्ये पण खालच्या बाजूला करंट कुठे चाललं बेटा? डाव्या बाजूला. म्हणजे करंटची डायरेक्शन माझी काही बदलली नाही. बेटा खूप 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 महत्वाचा मुद्दा. कुठला कन्सेप्ट झाला बेटा? ऍक्शन अँड रोल ऑफ कम्युटेटर.
कुठला कन्सेप्ट झाला, ॲक्शन अँड रोल ऑफ कम्युटेटर. हेडिंग टाका, ॲक्शन अँड रोल ऑफ कम्युटेटर. हेडिंग टाका बेटा, ॲक्शन अँड रोल ऑफ कम्युटेटर. व्हिडिओ पॉज करायचा आहे, दोघी फिगर काढून घ्यायचे आहेत, फिगर ए आणि फिगर बी किंवा फिगर 1 आणि फिगर 2. फिगर 1 आणि फिगर 2 दोघी फिगर काढून घ्यायच्या आहेत. फिगर 1 आणि फिगर 2 दोघी फिगर काढून घ्यायच्या आहेत बेटा. फिगर 1 आणि फिगर 2. अपेक्षा ठेवतो झालं असेल. लिखा पडी. The above figure shows the concept of commutator. The above figure shows the concept of commutator. पुढचा point. It consists of the commutator which is divided into two segments. It consists of the commutator which is divided into the two segments. It consists of commutator which is divided into the two segments. Segment A and segment B. Segment A and segment B. Okay. पुढचा point. To the segment A and segment B, to the segment A and segment B, there consist of the brushes P and Q respectively. To the segment A and segment B, there consist of the brushes. There consist of the brushes. There consist of the brushes P and Q respectively. There consist of the brushes P and Q respectively. Puts a point. It also consists of the conductor AB and CD. It also consists of the conductor AB and CD. It also consists of the conductor AB and CD. एक और सोडून खाली लिया वर्किंग एंड ऑपरेशन. एक और सोडून खाली लिया वर्किंग एंड ऑपरेशन. चलो पहिला पॉइंट त्याच्यातला. अकॉर्डिंग टू द फ्लेमिंग्स राईट हँड रूल. अकॉर्डिंग टू द फ्लेमिंग्स राईट हँड रूल. अकॉर्डिंग टू द फ्लेमिंग्स राईट हँड रूल. The current gets induced in the coil. The current gets induced in the coil AB and CD. The current gets induced in the coil AB and CD as shown in the figure 1. As shown in the figure 1. As shown in the figure 1. Puts a point. P consists of negative charge and Q consists of positive charge. P consists of negative charge and Q consists of positive charge. P consists of negative charge and Q consists of positive charge. Comma there. As the current flows from the external load resistance. As the current flows from the external load resistance. As the current flows from the external load resistance. From bottom to top. From bottom to top. From bottom to top. Puts a point. After the half rotation is completed. After the half rotation is completed. Segment A and segment B changes the position. After the half rotation is completed. After the half rotation is completed. Segment A and segment B changes the position. Segment A and segment B changes the position. Hence, P will be in the contact with the segment B. Hence, P will be in the contact with the segment B. And Q will be in the contact with the segment A. Hence, P will be in the contact with the segment B. And Q will be in the contact with the segment A. And Q will be in the contact with the segment A. As shown in the figure 2. As shown in the figure 2. Puts a point. The direction of the current induced in the conductor AB and CD. The direction of the current induced in the conductor AB and CD. The direction of the current induced in the conductor AB and CD are also reversed. Are also reversed as their positions are changed. As their positions are changed. As their positions are changed. Puts a point. Hence the brush P is continuous. Hence the brush P continues to be negative. Hence the brush P continues to be negative and Q continues to be positive. And Q continues to be positive. And Q continues to be positive. Comma there. Due to this, the current flowing from the external load resistance. Due to this, the current flowing from the external load resistance. Due to this, the current flowing from the external load resistance will be from bottom to top. Will be from bottom to top. Which is same as the previous one. Which is same as the previous one. Which is same as the previous one. Puts a point. Hence, the current flow in the commutator. Hence, the current flow in the commutator. Hence, the current flow in the commutator is unidirectional. Is unidirectional. Is क्या बेटा unidirectional. ओके बच्चों
पुढचा कन्सेप्ट बघायचा आहे आपल्याला ईएमएफ इक्वेशन ऑफ डीसी जनरेटर. पुढचा कन्सेप्ट कुठला बघायचा बेटा आपल्याला? पुढचा कन्सेप्ट बेटा बघायचा आपल्याला तो म्हणजे ईएमएफ इक्वेशन ऑफ डीसी जनरेटर. कुठला कन्सेप्ट बेटा? ईएमएफ इक्वेशन ऑफ अ डीसी जनरेटर. आता अकॉर्डिंग टू द फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन काय असतं बेटा माहिती का? E इज इक्वल टू असतो अकॉर्डिंग टू द फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन E इज इक्वल टू डी फाय अपॉन डी टी असतो. आधी हे लक्षात ठेवा. ठीक आहे. अकॉर्डिंग टू द फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन E इज इक्वल टू किती असतो? डी फाय अपॉन डी टी. आता मला डी फायची किंमत काढायची, डी टीची किंमत काढायची. ठीक आहे. एका कम्प्लीट रिव्होल्युशनसाठी पी फाय एवढा फ्लक्स माझा कट केला जातो. लक्षात ठेवायचा. एका कम्प्लीट रिव्होल्युशनसाठी पी फाय नावाचा फ्लक्स माझा कट केला जातो. म्हणून डी फाय इज इक्वल टू आपण काय लिहू शकतो बेटा? पी फाय. पुन्हा एकदा एका कम्प्लीट रिव्होल्युशनसाठी म्हणजे जेव्हा एक पूर्ण कंडक्टर गोल फिरतं ना त्यावेळेस माझा पी फाय नावाचा फ्लक्स काय होतो बेटा? कट होतो. तसंच एका कम्प्लीट रिव्होल्युशनसाठी डी टी जो असतो ना डी टी म्हणजे टाइम किती लागतो? तर 60 अपॉन एन एवढा लागत असतो. टाइम किती लागत असतो बेटा? 60 डिवायडेड बाय एन. टाइम किती लागत असतो बेटा? 60 डिवायडेड बाय एन. इथं एन म्हणजे नंबर ऑफ टर्न्स नाही आहे तर इथे स्पीड इन आरपीएम आहे. एन म्हणजे काय बेटा? स्पीड इन आरपीएम. इथं एन म्हणजे काय? स्पीड इन आरपीएम. ठीक आहे. पुन्हा एकदा काय सांगितलं बेटा? अकॉर्डिंग टू द फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन according to the Faraday's law of electromagnetic induction EMF induced can be given by E is equal to d phi upon dt. For one complete revolution the flux gets cut which is nothing but p phi, therefore d phi is equal to p phi, and for one complete revolution the time required is dt is equal to किती असतो? 60 upon n. मग therefore put equation 2 and 3 put equation 2 and 3 in equation 1. in equation कशात टाकाल? 1 मध्ये. मग E इज इक्वल टू डी फायची किंमत किती आली बेटा? पी फाय होल डिवायडेड बाय डी टीची किंमत किती आली? 60 अपॉन एन. किती आली बेटा? 60 अपॉन एन. आता मला माहिती आहे जिथं होल डिवाइड आलं तिथं काय द्यायचं असतं? भागिलेचं चिन्ह. भागिले किती आलं बेटा? 60 डिवायडेड बाय एन. मग पी फाय इंटू एन अपॉन 60 म्हणजेच पी फाय एन अपॉन खाली किती आलं बेटा? 60. ही कोणाची किंमत आली? ईएमएफ इंड्यूस्ड. ही कोणाची किंमत आली बेटा? ईएमएफ इंड्यूस. अजून झालेलं नाहीये. ठीक आहे. पुन्हा एकदा स्टार्टिंग पासून काय सांगितलं बेटा? अकॉर्डिंग टू द फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन E इज इक्वल टू काय असतं? डी फाय अपॉन डी टी. एका कम्प्लीट रिव्होल्युशनसाठी किंवा रोटेशनसाठी माझा फ्लक्स जो कट होतो डी फाय इज इक्वल टू पी फाय असतो. टाइम रिक्वायर्ड किती असतो? तर 60 अपॉन एन असतो. ठीक आहे. 60 अपॉन एन. पी म्हणजे इथे नंबर ऑफ पोल्स आहेत बेटा. फाय म्हणजे फ्लक्स आहेत. पी म्हणजे काय? नंबर ऑफ पोल्स आहेत. लक्षात ठेवा. पी म्हणजे काय बेटा? नंबर ऑफ पोल्स आहेत. पोल्स आणि फ्लक्सला किती कट केलं? पोल्सने त्या फ्लक्सला किती कट केलं? पोल्सने त्या फ्लक्सला किती कट केलं? ठीक आहे. 60 अपॉन एन म्हणजे काय? स्पीड इन आरपीएम आहे. इक्वेशन 2 आणि 3 इक्वेशन 1 मध्ये टाकली. मग मला E इज इक्वल टू पी फाय अपॉन 60 डिवायडेड बाय एन. जिथं होल डिवाइड तिथं भागिलेचं चिन्ह 60 डिवायडेड बाय एन. डिवाइडचं मल्टिप्लाय झालं होती खालचं वरती वरचं खाली म्हणजेच किती आलं? पी फाय एन अपॉन 60. पी फाय एन अपॉन 60. आता पुढे जर मी अजून केलं की Z नंबर ऑफ कंडक्टर्स आहेत which is divided into A parallel paths. Suppose मी काय अजून केलं बेटा? Z number of conductors आहेत which is divided in A parallel paths. Then the EMF induced can be given by P phi n upon 60 into the Z upon A. Into the किती येते बेटा? Z upon A. Z काय? नंबर ऑफ कंडक्टर्स आहेत. A काय? नंबर ऑफ पॅरलल पाथ्स आहेत. Z काय बेटा? नंबर ऑफ कंडक्टर्स आहेत. A काय? नंबर ऑफ पॅरलल पाथ्स आहेत. म्हणून E इज इक्वल टू किती येतं? पी फाय एन झेड अपॉन 60A. हे माझं फायनल इक्वेशन झालं ईएमएफचं. हे काय झालं बेटा? माझं फायनल इक्वेशन E इज इक्वल टू किती असतं? पी फाय एन झेड अपॉन 60A. वेअर E इज इक्वल टू ईएमएफ इंड्यूस. P म्हणजे नंबर ऑफ पोल्स आहेत. फाय म्हणजे फ्लक्स आहे. N म्हणजे काय बेटा? स्पीड इन आरपीएम आहे. Z म्हणजे काय? नंबर ऑफ आर्मेचर कंडक्टर्स आहे. 60 चा कॉन्स्टंट. A म्हणजे काय? नंबर ऑफ पॅरलल पाथ्स आहेत. ए म्हणजे काय बेटा? नंबर ऑफ पॅरलल पाथ्स आहेत. इथे आपण सगळ्याच्या सगळं लिहून घेऊ वाटलं असतं. वेअर E इज इक्वल टू काय बेटा? ईएमएफ इंड्यूस्ड. E इज इक्वल टू ईएमएफ इंड्यूस्ड. P इज इक्वल टू काय बेटा? नंबर ऑफ पोल्स. P इज इक्वल टू नंबर ऑफ पोल्स. त्याच्यानंतर फाय फ्लक्स. फाय म्हणजे काय असतो बेटा? फ्लक्स. N म्हणजे काय? स्पीड इन आरपीएम. N म्हणजे काय? स्पीड इन आरपीएम. पुढे Z म्हणजे काय? नंबर ऑफ आर्मेचर कंडक्टर्स. नंबर ऑफ कंडक्टर्स. आर्मेचर कंडक्टर्स म्हणतो किंवा त्याला कधी कधी फक्त कंडक्टर्स पण म्हणतात.
ए नंबर ऑफ पॅरलल पाथ्स. ए म्हणजे काय बेटा? नंबर ऑफ पॅरलल पाथ्स. ए म्हणजे काय? नंबर ऑफ पॅरलल पाथ्स. कळालं बेटा? खूप महत्वाचा कन्सेप्ट, खूप महत्वाचा कन्सेप्ट. ईएमएफ इक्वेशन ऑफ अ डीसी जनरेटर. ईएमएफ इक्वेशन ऑफ अ डीसी जनरेटर. चलो लिखापडी घ्यायची आहे. हेडिंग टाका ईएमएफ इक्वेशन ऑफ अ डीसी जनरेटर. क्वेश्चन घ्या. डिराइव द ईएमएफ इक्वेशन ऑफ अ डीसी जनरेटर. डिराइव द ईएमएफ इक्वेशन ऑफ अ डीसी जनरेटर. ओके, चलो पहिला पॉइंट घ्या. अकॉर्डिंग टू द फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, according to the Faraday's law of electromagnetic induction, the EMF induced can be given by. According to the Faraday's law of electromagnetic induction, the EMF induced can be given by. The EMF induced can be given by E is equal to d phi upon dt. E is equal to d phi upon dt. Okay, पहिला इक्वेशन झाली. पुढे लिहा. For one complete revolution, a conductor. For one complete revolution of a conductor. For one complete revolution of a conductor, the flux cut by the conductor is P phi. For one complete revolution of a conductor, the flux cut by the conductor is P phi. For one complete revolution of a conductor, for one complete revolution of a conductor, the flux cut by the conductor is P phi. Second equation लिहून घ्या. D phi is equal to P phi. D phi is equal to P phi. पुन्हा खाली लिहा. The time required to complete one revolution is 60 upon n. The time required to complete one revolution is 60 upon n. The time required to complete one revolution is 60 upon n. dt is equal to 60 upon n असं लिहा. dt is equal to 60 upon n असं लिहा. मग आता पुट इक्वेशन 2 इन इक्वेशन 1 हे लिहून घ्या. आणि बाकी सगळं लिहा बेटा. बाकी सगळं लिहायचं आहे. हे पण मी लिहिलेलंच ऑलरेडी. बाकी सगळंच्या सगळं लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा. इथून सगळंच्या सगळं लिहून घ्या. मी डिक्टेट करत बसत नाही. व्हिडिओ पॉज करून इथून सगळंच्या सगळं लिहून द्यायचं आहे. डिक्टेट करत काही करत बसत नाही बेटा. इथून तुम्हाला सगळंच्या सगळं लिहायचं आहे. व्हिडिओ पॉज करा आणि सगळंच्या सगळं लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि सगळंच्या सगळं लिहून घ्या. अपेक्षा ठेवतो झालं असेल. अपेक्षा ठेवतो झालं असेल. इथे आज तुमचे दोन महत्त्वाचे कन्सेप्ट झाले बेटा. ॲक्शन अँड रोल ऑफ कम्युटेटर आणि सेकंड महत्त्वाचा कन्सेप्ट कुठला होता बेटा? ईएमएफ इक्वेशन ऑफ अ जनरेटर, डीसी जनरेटर. ईएमएफ इक्वेशन ऑफ अ डीसी जनरेटर. ओके बच्चा, बाकीचं उद्याच्या सेशनमध्ये बघू. थँक्यू. गुड डे.